ज्यावेळेस लक्ष्मणाचा जन्म झाला त्यावेळेस ते सतत ओरडत होते, रडत होते. जेव्हा त्यांना रामांच्या शेजारी ठेवले त्यावेळेस त्यांचे रडणे थांबले. त्या दिवसापासून लक्ष्मण नेहमीच रामाकडे राहिले. विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मणाने रामाला सोबत घेतले आणि रामाच्या वनवासामध्ये सुद्धा लक्ष्मण हे त्यांच्या सोबतच राहिले. लक्ष्मणाची रामाच्या प्रती अशी भक्ती होती की त्याने त्या भक्तीसाठी आपल्या पत्नीला जंगलात नेण्यास नकार दिला. त्यावेळेस लक्ष्मणाने 14 वर्ष झोपण्यास सुद्धा नकार दिला, ज्यामुळे तो आपल्या भावाची सेवा रात्रंदिवस करू शकत होता. लक्ष्मणाची पत्नी, तिचं नाव उर्मिला होतं, ती आपल्या पतीच्या सोबत वनामध्ये जाण्यासाठी तयार होती. तिची वनामध्ये जाण्याची खूप इच्छा होती, कारण माता सीता सुद्धा आपल्या पतीसोबत म्हणजेच रामासोबत वनवासासाठी वनामध्ये गेली होती. परंतु लक्ष्मणाने त्यांची पत्नी उर्मिला हिला वनवासामध्ये वनात येण्यासाठी नकार दिला. लक्ष्मणाने तिला थांबवले आणि तिला सांगितले की मी श्रीराम आणि सीता यांची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहे आणि तुला वेळ मिळणार नाही. तू राजवाड्यामध्ये राहून मला मदत करू शकतेस, म्हणजे मला तुझी चिंता करावी लागणार नाही. त्यामुळे उर्मिला तिची इच्छा नसताना सुद्धा ती मागे राहिली. ती वनवासामध्ये त्यांच्यासोबत गेली नाही. उर्मिला 14 वर्ष का झोपली आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. ज्यावेळेस सीता, राम, लक्ष्मण हे सर्वजण वनामध्ये गेले त्यावेळेस वनामध्ये पहिल्या रात्री लक्ष्मण जागे राहिले, तर राम आणि सीता दोघेही झोपी गेले. तेव्हा निद्रा यांच्या मार्फत पोहोचली. आपल्या भावाची आणि वहिनीची रात्रंदिवस काळजी घेण्यासाठी त्याने निद्रादेवीला 14 वर्ष एकटे राहण्याची विनंती केली. त्याच्या या भक्तीने निद्रादेवी प्रभावित झाली आणि त्या देवीने सुद्धा होकार दिला. परंतु निसर्गाच्या नियमाप्रमाणे लक्ष्मणाच्या झोपेचा भार कोणीतरी उचलावा अशी मागणी केली. लक्ष्मण म्हणाला, माझी पत्नी उर्मिलेकडे तुम्ही जा आणि तिला सर्व काही परिस्थिती आहे ती सांगा. नंतर देवी निद्रा लक्ष्मण यांची पत्नी उर्मिला हिच्याकडे गेली आणि उर्मिलाने निद्रा देवी समोर नतमस्तक होऊन उत्तर दिले की माझ्या नवऱ्याचा 14 वर्षाच्या झोपेचा वाटा मला द्या, म्हणजे तो थकणार नाही, तो न थकता पूर्ण वेळ जागा राहू शकेल. यानंतर उर्मिला 14 वर्ष रात्रंदिवस झोपली आणि याचाच परिणाम रावणाशी झालेल्या युद्धामध्ये झाला. रावणाचा पराक्रमी पुत्र मेघनाद हा अजिंक्य होता. त्याच्याकडे अमरत्वाचे वरदान होते आणि अशा व्यक्तीकडून त्याचा वध होणार होता. जो व्यक्ती 14 वर्ष झोपलेला नाही तोच त्याला पराभूत करू शकतो. अशा प्रकारे लक्ष्मण रावणाचा पुत्र मेघनाद याचा वध करण्यामध्ये यशस्वी झाला. ज्यावेळेस रामाने रावणाचा पराभव केला त्यावेळेस सीतेची सुटका झाली आणि ती देवी सीता यांची सुटका झाल्यानंतर प्रभू श्रीराम हे ज्यावेळेस अयोध्येमध्ये परतले आणि प्रभू श्रीराम यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी गोत्रे गायली जात होती आणि मुकुट प्रभू श्रीराम यांच्या समोर आणला जात होता, त्यावेळेस लक्ष्मण जोरजोरात हसायला लागले. लक्ष्मण, का हसत आहेस असा प्रश्न सर्वांनाच पडला. त्याच वेळी दरबारामध्ये राम आणि सीता तसेच प्रत्येक जण दोषी ठरले, कारण प्रत्येकाला त्याचे चुकीचे कृत्य आठवले आणि प्रत्येकाला असे वाटले की लक्ष्मण राम आणि सीता यांच्याकडेच पाहून हसत आहे. परंतु शेवटी कोणीतरी लक्ष्मणाला विचारले की तू का हसत आहे. त्यावेळेस लक्ष्मण यांनी उत्तर दिले की मी गेल्या 14 वर्षापासून या क्षणाची वाट पाहत होतो आणि जेव्हा प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक होताना पाहणार आहे त्यावेळेस निद्रादेवी निद्रेत असलेल्या उर्मिलाला जागे करण्यासाठी मला आमच्या कराराची आठवण करून देत आहे. मला परिस्थितीचा विडंबन आनंददायक वाटतो,
तथापि यानंतर लक्ष्मण झोपी गेले आणि उर्मिलाला जाग आली आणि प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक झाला असे पौराणिक कथांमध्ये सांगितले जाते. याच कारणामुळे लक्ष्मण पत्नी उर्मिला ही 14 वर्ष रात्रंदिवस झोपी गेली होती असं सांगितलं जातं.